दिलेल्या उत्तरांच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात का? आज एका बाजूला ज्या वेळेला स्वतः शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देशभर जोर धरते आहे, राज्यातही आता तीच मागणी होऊ लागलेली आहे. मात्र शिक्षकांना देखील आपण क्वालिफाय आहोत किंवा नाही यासाठी जर टीईटी सारख्या परीक्षा द्याव्या लागत असतील आणि परीक्षेच्या गुणवत्तेवरती त्याचबरोबर सुरक्षिततेवरती जर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असेल तर कसा समाज घडवतोय आपण, कोणते शिक्षक निवडून आणतोय आपण आणि हे शिक्षक पुढच्या पिढीचं भवितव्य घडवणारे असणार आहेत? आता माझ्या आधी बोलणारे वक्ते मला वाटतं दराडे किशोरजी होते, किशोर दराडे. ते बरोबर बोललेत की काय आहे, पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाहीये. काय आहे, पहिल्या अशा प्रकारचे कृत्य घडत नव्हते. बरोबर आहे, राजकारणात पण पहिल्या अशा प्रकारचे कृत्य घडत नव्हते. जे काय आपण आता समाजाला प्रबोधन करतो सरकारच्या माध्यमातून, तशाच प्रकारचे कृत्य हे खाली देखील घडतं. असो, पण ते आता टीईटीच्या मुद्द्यावर येऊया. तिथे जवळपास 6 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. बरोबर. आता त्या 6 लाख विद्यार्थ्यांना आपण एक प्रेस नोट काढली, आपण ती प्रेस नोट वाचली असणार. त्या प्रेस नोट मध्ये काय लिहिलेलं आहे की अनिश्चित काळासाठी ते निवडणूक म्हणजे आपली परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आणखीन एक घोळ करून ठेवलाय त्यांनी. हॉल तिकीट हा सेम चालणार की नाही चालणार हे पुढच्या आठवड्यात कळवतील. का? इतकी निर्णय क्षमता नाहीये काउन्सिलमध्ये? तुम्हाला माहित नाही की तुम्हाला काय करायचंय? कशा प्रकारचे लोक तिथे बसवलेले आहेत? आणि आपण सरकार म्हणून ह्याच्यावर गांभीर्याने काय पाहणार आहात की नाही? आता देखील मी म्हणालो की 6 महिन्याआधी टीईटीचीच परीक्षा कोल्हापूरमध्ये तिथल्या एसपीनी 6 लोकांना अटक केली. काय झालं? ते 6 लोक कोण होते? परराज्यातली लोक होती? काय होतं त्यांच्या मागे? कोण होतं? ह्याची शहानिशा अजून झाली की नाही झाली? आणि परत एकदा आपण पाहतोय असाच प्रकार आज भिवंडीमध्ये परत दुसऱ्यांदा घडला. आणि जो पकडला गेला त्याचा मुख्य तो म्हणे बिहारचा आहे, हरियाणा कनेक्शन आहे, बिहार कनेक्शन आहे. मग आपण करतोय काय? सरकार म्हणून आपलं गांभीर्य आहे की नाही? आपण विद्यार्थ्यांप्रती किंवा इकडे होणाऱ्या परीक्षांप्रती आपण सिरियस आहोत की नाही? चला, राज्य सरकारचे इतर मंत्री वगैरे वेगळ्या सगळ्या तोडफोडच्या राजकारणात व्यस्त असतील, पण हे जे कोण शिक्षण काम करतात, शिक्षण मंत्री आहेत, हे काय करतात? यांचं दुसरं काम काय आहे? यांना कामं काय असतात? त्यांच्या खात्यावर लक्ष देणं ना, की सगळं सुरळीत चालू आहे की नाही, सगळं नीट होत आहे की नाही, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काला जपलं जात आहे की नाही. हे जे आपण शिक्षणच्या क्षेत्रातनं आमदार निवडून देतो ते काय करतात? अशा वेळेस येऊन मीडिया चॅनल समोर आपली हतबलता दाखवण्यासाठी की आम्ही आता मुख्यमंत्र्यांना सांगणार. ह्याच्या अगोदर काय करत होते? ज्ञानेश्वर मात्र उत्तर द्या अगदी पेपर फुटले ना, वारंवार एमपीएससीचे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले. अनिलजी येतो आपल्याकडे. तुम्ही काय थांबले होता? ज्ञानेश्वरजी, अधिवेशन बघा, आज पेपर फुटेचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाला सुट्टी आहे, परंतु मी आता शिक्षण मंत्र्यांशी बोललेलो आहे. त्यांनी सुद्धा कडक कारवाई करण्याच्या संदर्भात सुरुवातच या ठिकाणी केलं आहे आणि सोमवारी पुन्हा आमचा हाऊस सुरू होणार आहे आणि त्यावेळेला आम्ही आमचा हात्यावर उपासणारच ना. आम्ही त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांकडे बोलणारच आहोत आणि यापुढे जे काय होतंय असं काय ते होणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यातून फक्त राजकारण करून आपल्याला चालणार नाही. शेवटी शिक्षकांचं भवितव्य आहे, ते भवितव्य आपल्या सर्वांना करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतील त्याला आळा घालणं फार महत्वाचं आहे. त्याच्यावर उपाययोजना सुचवल्या गेल्या पाहिजेत. बरं, पण त्या उपाययोजना व्हाव्यात म्हणूनच शिक्षक आमदार त्या ठिकाणी असतात ना, शिक्षण मंत्री त्या ठिकाणी असतात. निश्चितपणे आम्ही सोमवारी या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून, शिक्षण मंत्र्यांना भेटून यावरती कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडतील त्याला काय नवीन कमिटी तयार करून की अशा प्रकारचे पेपर फुटणारच नाहीत, मग तो नीटचा असो, टीईटी असो किंवा अन्य कोणत्या परीक्षेचा असो, त्यावरती काहीतरी उपाययोजना केली गेली पाहिजे. याकरता आता या 6 लाख लोक जे परीक्षेला बसणार होते, जे 6 लाख विद्यार्थी बसणार होते परीक्षेला, त्यांच्यासाठी काय उत्तर आहे? या आमदार साहेबांकडे त्यांच्यासाठी काय उत्तर आहे? की आम्ही समिती बसवणार, आम्ही सरकारकडे मागणी करणार. हाऊस चालू नव्हतं म्हणून आम्ही काय केलं नाही. म्हणजे हाऊस चालू नसतं तेव्हा विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवता येत नाही, प्रश्न उचलता येत नाही, आंदोलन करता येत नाही, सरकारला जाब विचारता येत नाही. फक्त हाऊस चालू असेल तेव्हाच करता येतं. एक नवलच काहीतरी ऐकतोय मी. नाही, बरोबर आहे. मात्र अनिल बोरनारेजी, मला सांगा, शिक्षक आमदारांनी दिलेली उत्तरं तुम्हाला पटतायत का? दुसरीकडे राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्रश्न देखील उपस्थित केले. मात्र मला एक विचारायचं की परीक्षा